नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। डिजिटल मीडियाच्या जमान्यात फेक न्यूजमुळे समोरच्याचं करिअर बाद करतोय का, हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे। पालकमंत्री उदय सामंत यांचे पत्रकार कार्यशाळेत आवाहन। भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रत्नागिरीत होणार भंडारी समाजाचं महाअधिवेशन। भंडारी महासंघाचे विश्वस्त आशिष पेडणेकर यांची माहिती। आणि धार्मिक व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्याला प्रारंभ। ग्रामदैवतांच्या मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात नामसप्ताहाला सुरुवात। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद ही खऱ्या अर्थानं पत्रकारिता आहे। समाज माध्यमांवर येणाऱ्या फेक न्यूजमुळे समोरच्याचं करिअर बाद करतोय का, हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे। त्यासाठी जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत ते फॉरवर्ड करणं धोक्याचं असल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं। काजी साहेब मगाशी असं म्हणाले की माझी लाडकी बहीण योजना जशी आहे तशी लाडका पत्रकार अशी देखील योजना चालू करावी। खरं तर लाडका पत्रकार योजना चालू करण्यापेक्षा आता आपण जे मुद्दे मांडले आणि त्याची उत्तरं मुळे साहेबांनी इथे दिली, या मुद्द्याला शासनानं जर पाठबळ दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराचं म्हणणं खरं राहील आणि त्याला न्याय मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे। लाडका भाऊ, लाडका पत्रकार, मला असं वाटतं की लाडका पत्रकारासाठी शासनाची स्कीम असावी असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे त्याच्या खोऱ्यात आपण न गेलं बरं। माझं फक्त ह्याच्यामधलं एकच म्हणणं आहे की आज रत्नागिरीमध्ये सगळे तिन्ही जिल्ह्यातले पत्रकार एकत्र आलेले आहेत। मगाशी खरं तर कांबळे साहेबांनी सांगितले की गोवा, मुंबई गोवा नॅशनल हायवेचा प्रश्न आहे। मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देईन की रायगडच्या पत्रकारांनी एक आंदोलन केलं आणि जी पुढाऱ्यांची जबाबदारी आहे, जी राजकीय लोकांची जबाबदारी आहे, जे पक्षाच्या विविध लोकांची जबाबदारी आहे, ही पत्रकारांनी खांद्यावर घेतली आणि तिथं त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की अनेक ठिकाणी कामं सुरू झाली आणि गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलं। हे देखील वस्तुस्थिती आहे, त्यावेळी कोणी नाकारू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांबरोबर सलोख्याचे संबंध असणं ही खरोखरच चांगली बाब आहे। मी गेले 20-25 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना अनेक पत्रकारांशी जवळचे संबंध आलेले आहेत। अनेक पत्रकारांचे अनेक अनुभव देखील माझ्या जीवनामध्ये निगडीत आहेत। त्याच्यामुळे पत्रकारांना राजकीय जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे। ते कदाचित घाबरून असेल, संबंध असतील म्हणून असेल, काहीतरी उद्या चौकडी येईल म्हणून असेल, उद्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला काहीतरी बातमी येईल म्हणून असेल, हा प्रत्येक राजकारणाचा वैयक्तिक भाग झाला। पण मी ज्या 3 जिल्ह्यांचं नेतृत्व केलंय त्याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या पत्रकारांचा जो अनुभव मला आहे तो म्हणजे मला असं वाटतं की पत्रकार आणि राजकारणी याच्यापेक्षा आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र कुटुंबातले आहोत। एकामेकाशी आपण संघर्ष पत्रकार परिषदेमध्ये करतो, पण त्याच्यानंतर जिल्ह्याचा विकास, कोकणाचा विकास आणि आपल्या भागाचा विकास हे सगळ्या पत्रकारांच्या डोक्यामध्ये असते। गेली 20 वर्ष 3 जिल्ह्यांमध्ये बघितलं।
कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी विकास पत्रकारिता कार्यशाळेचं आयोजन येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आलं होतं। यावेळी पालकमंत्री श्रीयुत सामंत यांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेला सुरुवात झाली। यावेळी उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, सेवानिवृत्त उपसंचालक सतीश लळित, रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य जान्हवी पाटील, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत साळके, सदस्य प्रणव पोळेकर, सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक मीडिया फोरमचे अध्यक्ष राजन नाईक, जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आनंद तापेकर, मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा मेहरून नाकाडे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक आदी उपस्थित होते। या कार्यशाळेचं प्रास्ताविक रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केलं। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांनी मांडली आणि तात्काळ म्हणजे त्यांनी सांगितलं तात्काळ या कार्यशाळेचं आपण आयोजन केलं पत्रकारांच्या वतीनं आणि त्या निमित्तानं मला बऱ्याच जणांचे फोन पण आले की बाबा 6ची वेळ कन्व्हिनियंट नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, पण नेहमीच आपण व्यस्त असतो, आपण आपल्यासाठी कधीतरी वेळ कधी काढणार, म्हणून आज निवांतपणे ही वेळ तुम्ही काढा, या कार्यशाळेचा तुम्ही लाभ घ्या, ही या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन पण करतो, विनंती पण करतो। शासनाचे काही अधिस्वीकृतीसाठी असतील, आरोग्याच्या योजनांसाठी असतील किंवा शंकरराव चव्हाण कल्याण योजना असेल आणि याचबरोबर सध्याचं जे पत्रकारितेचं माध्यम आहे ते सगळ्यात जास्त सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तर त्याच्यामध्ये येऊ घातलेलं जे आव्हान आहे मला म्हणजे सांगायला अभिमान आहे की जसं पहिल्यांदा एआयचा वापर किंवा सुरुवात झाली तर आपल्या रत्नागिरीमध्ये सौंदर्य नावाच्या अँकरला जन्म देणारे आपले हेमंत वंजू इथे बसलेले आहेत। मी आवर्जून तो उल्लेख करेन की रत्नागिरीची पत्रकारिता ही या बदलत्या काळामध्ये कुठेही मागे नाही आणि खूप छान, मी त्यांना त्या दिवशी फोन करून सांगितलं पण होतं आणि त्यांनी नाव पण चांगलं दिलं होतं आणि त्या नावाप्रमाणेच ती सुंदर होती अँकर। यावेळी उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे म्हणाले, पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। शासनाला पत्रकारांशी सुसंवाद साधण्याकरिता एक उत्तम व्यासपीठ या माध्यमातून मिळालंय। कोकणातल्या 3 जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणून आयोजित केलेली ही महाराष्ट्रातील पहिलीच कार्यशाळा असल्याचं त्यांनी सांगितलं। बहुसंख्य पत्रकार जी मला माहिती आहे ती अत्यंत सजगपणे बातमी लिहितात। ती बातमी ही संशोधनपर असते, म्हणजे बातमी समजली कळली असं न करता त्या बातमीच्या खोलात जाऊन त्याचा इतिहास, पूर्व इतिहास, त्याची आकडेवारी, त्यामधले असणारे सगळे घटक, अशी परिपूर्ण बातमी ही विशेषता असते। मला खरं तर डिजिटल मीडिया रत्नागिरीतला याचं कौतुक करावं असं वाटतं की मुंबईमध्ये जी बातमी मिळत नाही मोठ्या चॅनलमध्ये, ती तात्काळ व्हॉट्सअपवरती मिळते, त्यांच्या न्यूज चॅनलवरती मिळते, चॅटबोर्डवरती मिळते आणि त्याची माहिती आम्हाला वरिष्ठांपर्यंत पोहोचवता येते किंवा कोकण भवनमध्ये मी विभागीय कार्यालयामध्ये जिथं बसतो तिथल्या आयुक्तांना अवगत करावी लागते आणि आम्ही ती अवगत करताना तुमच्या नावासकट अवगत करत असतो, ती मोठी गोष्ट आहे। याचा अर्थ आपल्या बातमीची दखल कोण घेतं असं बिलकुल मनात न आणता आपण जे काम करता ते वेगवेगळ्या व्यासपीठावरती वेगवेगळ्या ठिकाणी हे निश्चितपणे जातं, हे मी मुद्दाम विभागीय अधिकारी म्हणून सांगू इच्छितो। आता ही कार्यशाळा काय, पत्रकारांना एकत्र येण्याचं कारण काय, तर पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारणे, पत्रकारांची अनौपचारिक वन टू वन संवाद साधणे अशी पालकमंत्र्यांची संकल्पना होती आणि त्या निमित्ताने आम्ही तो फायदा घेतला आणि ही कार्यशाळा आयोजित केली। यावेळी उपस्थित पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिका, पत्रकारांना घरं, पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, पत्रकारांवर होणारे हल्ले या संदर्भातील प्रश्नांवर पालकमंत्र्यांशी चर्चा केली। खरोखरच सरकार पत्रकारांसाठी आहे का? अनेक योजना आहेत। 25-30 वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात पत्रकारांना 40 प्लॉट मिळाले होते, मग त्यातला मी पण आहे।
पण त्याच्यानंतर आज 80-90% पत्रकारांना रत्नागिरीचे प्लॉट मिळालेले आहेत. ते सगळ्यांना आपल्याला शासकीय प्लॉट मिळायला पाहिजेत. आणि योगायोगाने आमचे नेते उद्योग मंत्री आता MIDCला प्रत्येकाला MIDC भागात जर 3-3 कोटी प्रत्येकाला प्लॉट दिलात घर बांधायला, तर वाटते म्हणजे आपला आजची ही परिषद सार्थकी लागली असं मला वाटते. ही माझी मन की बात आहे साहेब. तर पत्रकारांना आपण साहेब बोलता, आता ललित साहेब बोलले, आमचे मोळे साहेब बोलत असतात, सातपुते साहेब पण एकदम मॅन ऑफ द मॅच बोलत असतात. मग खरोखरच माझ्या प्रश्न उपस्थित होतो मला की खरोच पत्रकारांच्या योजना नेमक्या आहेत काय समजत आहे. आरोग्याच्या बाबतीत पत्रकारांना आपण काय सुविधा आहे ह्याच्या बाबतीत मोळे साहेबांनी नंतर बोलावं की आपण काय देतो पत्रकारांना. कुठे रेल्वे होती 50%, मोदी साहेबांनी ती पण कोरोनामध्ये बंद करून टाकली. म्हणजे आज आम्हाला जायचं 100% तिकीट काढायचं, एसटी मध्ये आली पण जात नाही कारण प्रत्येकाची कमर दुखत असते, हा वेगळा विषय आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला MIDC मध्ये साहेब तुम्ही उद्योग मंत्री म्हणतो आज जाहीर करून टाका आजच्या कार्यशाळेला की इतिहासामध्ये पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये आज कार्यशाळा होते आणि सामंत साहेब तुम्ही घेताय आणि ह्याच्यामध्ये आज अशी घोषणा करा की प्रत्येक पत्रकाराला 3-3 कोटी MIDC मध्ये जागा देऊन टाकली अशी घोषणा करून टाका. पण ऍक्रिडिशन आमदार, खासदार, जिल्हा परिषद 25, 7वी काही चालते, पण आम्हाला 15वी ना MLA कशासाठी पाहिजे ऍक्रिडिशन? कशासाठी सांगा ना. आता मला काय वर करा ज्यांच्याकडे त्या ऍक्रिडिशन हात कसं काय वर करा, ज्यांच्याकडे ऍक्रिडिशन नाही त्यांनी हात वर करा. बघा सर किती नाही त्यांच्याकडे 70% लोकांकडे ऍक्रिडिशन नाही. मग कशासाठी हवेत आम्हाला सांगायला. सरकारच्या योजना काय मिळतात पत्रकारांना. आता आपण साहेब सामंत साहेब आपण एक लाडकी बहीण लाडका भाऊ, तशी माझी सूचना आहे की लाडका पत्रकार योजना सुरू करा महाराष्ट्रासाठी. करा सुरू साहेब. या नोंद लाडकी बहीण लाडका भाऊ आणि लाडका पत्रकार. आता ही निवडणूक आहे बघा, सगळं तुम्हाला उपयोगी पडेल. सगळं सोशल मीडिया तुमच्या बरोबर आहे लाडका पत्रकार म्हणून. तसे रत्नागिरीचे रायगडचे सगळे पत्रकार तुमच्या लाडके आहेत, त्याबद्दल वादच नाही. पण हे योजना सुरू कर सर. पत्रकाराला पेन्शन 50 रशीद सागरकर वरून बोंब मारत असेल 5 वर्ष लागली तर 50,000 रुपये मिळाले. 50,000 रुपये मिळाले 5 वर्ष त्याची मिसेस मुलगी फेऱ्या मारून म्हणाले आम्हाला लोक पैसे तुम्ही देऊन टाका. अरे एवढे अटी बरं कशासाठी कुणाचं साहेब अटी घालताय. म्हणजे पत्रकारांना म्हणजे तुम्ही चक्रीमध्ये अडकवण्याचं काम करतं सरकार, असा माझा आरोप आहे साहेब. आज म्हटलं तरी चालेल. या कार्यशाळेचं पत्रकार अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केलं. या कार्यशाळेला रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडारी समाजाचा सर्वांगीण विकास आणि एकीकरण करण्यासाठी 25 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरीत भंडारी समाजाचं महाअधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती भंडारी महासंघाचे विश्वस्त आशिष पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. माझं नाव आशिष पेडणेकर. मी समस्त भंडारी समाजाच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. 25 ऑगस्ट 2024 मध्ये भंडारी समाजाचं अधिवेशन होत आहे. आधीचं अधिवेशन वेंगुर्ल्याला 2007 मध्ये झालं होतं. समाजाच्या एकीकरण, समाजाचा विकास, सर्वांगीण विकास ह्याच्यावरच चर्चा केली जाणार आहे. दिवसभरचं सत्र असेल. त्या सत्रामध्ये अनेक भंडारी समाजाचे मान्यवर असतील. मग ते सगळ्या क्षेत्रातले असतील, मग ते शैक्षणिक क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, सिनेमा क्षेत्रातले असतील, खेळाडू क्षेत्रातले असतील, उद्योगातले असतील आणि शेतकरी पण असेल जो आमच्या समाजाचा मूळ गाभा आहे. त्याच्यावर विचारविनिमय केला जाईल आणि खास करून आम्ही आमच्या समाजाच्या महिलांचा विचार कसा आम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल. कारण की आम्ही असं समजतो आज आमच्या माता भगिनींचा फार सिंहाचा वाटा आहे. एक समाज घडवण्यामध्ये त्यांनी समाजाच्या लहानपणापासून आमच्या एका समाजाच्या तरुण मुलाला अगर बाळकडू दिलं तर आमच्या समाजाचं भविष्य हे उज्ज्वल होईल. आणि मला खात्री आहे हे आयोजन रत्नागिरी संघाचे सगळे पदाधिकारी व यशस्वी अध्यक्ष राजीव यशवंत कीर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. रत्नागिरी इथल्या शासकीय विश्रामगृहात भंडारी समाज महाअधिवेशनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भंडारी समाजाचे नितीन तळेकर, विलास भोसले, दीपक तोडणकर, सुरेंद्र घुडे, दया चवंडे, प्रज्ञा निवरेकर, दिलीप भाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी समस्त भंडारी समाज मंडळांनी या अधिवेशनाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे.
रत्नागिरीमध्ये 25 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे रत्नागिरी भंडारी समाजाचे महाअधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे आणि या महाअधिवेशनाला नांदेड, पुणा, पालघर, रायगड, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणाहून सगळे भंडारी मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे उपाययोजना करावे लागतील आणि ज्या ज्या विषयांना हात घालावा लागेल त्या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि समाजाच्या सामाजिक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, औद्योगिक प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवर विचार विनिमय करून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक जे येतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन समाजाची वाटचाल कशी प्रगतीपथावर नेता येईल याच्यासाठी प्रयत्न या अधिवेशनामध्ये केला जाणार आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला रत्नागिरी इथं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनादरम्यान घोषणा देत परिसर दणाणून सोडला. हा लढा सुरू होता. मुख्यमंत्र्यांबरोबर जानेवारी 23 मध्ये मीटिंग झाली. त्याच्यानंतर आपलं जे डायरेक्टर ऑफिस आहे त्याच्यासमोर युनियनचे अध्यक्ष संतोष पवार, अनिल जाधव हे 6 दिवस उपोषणाला बसले होते. त्यानंतर त्यावेळी सुद्धा त्यांनी तिथे जे अधिकारी होते, डायरेक्टर आपले संचालक रानडे साहेब, त्यांना सांगितलं आम्ही सरकारी दरबारी याच्या मागण्या मान्य करून घेतो. तर अशी वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन झाले आणि हा शेवटचा टप्पा म्हणून आपण हे संपाचं हत्यार उभारलेलं आहे. हे काम बंद आंदोलन राज्यभर सुरू असून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे रत्नागिरी नगर परिषदेत कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करत परत जावं लागलं आहे. धार्मिक प्रतवैकल्याचा महिना म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्याला सोमवारपासून प्रारंभ झालाय. महिन्याच्या सुरुवातीलाच सोमवार आल्यानं शंकराच्या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्त हर हर महादेवचा जयघोष करत नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंदिरातील वातावरण भक्तिमय झालं आहे.
ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरातील तृणबिंदुकेश्वर आणि राजीवडा येथील स्वयंभू काशी विश्वेश्वर मंदिरात या नामसप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नमस्कार, जय शंभू. आम्ही विश्वेश्वर देवस्थानचे कार्यकारी आहोत. मी स्वतः अध्यक्ष आहे. आमचे एक कार्यकर्ते आहेत प्रदीप विलानकर आणि आमचे देवस्थानचे एक ट्रस्टी आहेत कैलास शेठ विलानकर. सालाबादप्रमाणे आमचा आता नामसप्ताह उत्सव सुरू आहे. तर हा उत्सव सतत 7 दिवस चालणार आहे. श्रावणातल्या 4 सोमवारी हा कार्यक्रम असतो. 4 सोमवारी यात्रा असते. सप्ताहाचा उत्सव आजच्या पहिल्या सोमवारी बसणार आणि दुसऱ्या सोमवारी म्हणजे 8-7 दिवसांनी उठणार आणि 7 दिवस रात्र 7 पारेकरांची भजनं असतात चालू. आणि दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या फेरीला विशेष सांगायचं म्हणजे तिसऱ्या फेरीला भैरीची मांडवीतल्या भैरीची भेट होते. ती बघण्यासाठी भाविकांची भरपूर गर्दी होते आणि सतत 100हून जास्त वर्ष असा कार्यक्रम चालू आहे भेटीचा. आणि तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी पण यात्रा अशीच करणार आहे. आणि या वर्षी योगायोगाने 71व्या वर्षाच्या निमित्ताने 71व्या वर्षानंतर हा योग आलेला आहे की 5 सोमवार आलेले आहेत. पहिला सोमवार आणि शेवटचा सोमवार. तर 5व्या सोमवारी सत्यनारायणाच्या पूजेने आमची सांगता होते. तर सर्व भाविकांना आम्ही असं आवाहन करतो, सर्व सोमवारी येऊन दर्शनाचा लाभ घेऊन आणि प्रसाद घेऊन, तसंच 5व्या सोमवारी सत्यनारायण पूजा आहे, त्याच्या सत्यनारायण पूजेचा प्रसाद घेऊन सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घेऊन सहकार्य करावं ही विनंती करतो. दरम्यान रत्नागिरी शहरालगत असलेल्या मिरजोळी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात नामसप्ताह सुरू झाला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. डिजिटल मीडियाच्या जमान्यात फेक न्यूजमुळे समोरच्याचं करिअर बाद करतोय का, हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. पालकमंत्री उदय सामंत यांचे पत्रकार कार्यशाळेत आवाहन. भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रत्नागिरीत होणार भंडारी समाजाचं महाअधिवेशन. भंडारी महासंघाचे विश्वस्त आशिष पेडणेकर यांची माहिती. आणि धार्मिक व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्याला प्रारंभ,
ग्रामदैवतांच्या मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात नामसप्ताहाला सुरुवात. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.